नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायलीला सत्य कळतंय की अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबाबाच्या शोधात आहे आणि त्यानंतर सायली खूप चिडते प्रेक्षकांनो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता महिपतला अडकवण्यासाठी ही प्रिया खूप मोठा प्लॅन बनवत आहे. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता सायली कॉफी घेऊन येत असते आणि आता तिला दिसतं की अर्जुन तिच्यापासून काहीतरी लपवतोय, पण आता ती काही असं दाखवत नाही आणि नॉर्मली बिहेव करते. आता सायलीला पाहिल्यावर आता अर्जुन गडबडतो आणि म्हणतो, अरे बायको आलीस पण तू कॉफी घेऊन. आणि आता सायली काहीच दाखवत नाही प्रेक्षकांनो की तिने बघितलं अर्जुनला काहीतरी लपवताना. आणि आता सायली आता स्माईल देते आणि अर्जुनला म्हणते, हो तर तुम्ही थकला असाल ना म्हणून लगेच आली कॉफी घेऊन घ्या ना. त्यानंतर आता अर्जुन कॉफी पितो आणि म्हणतो, ओ सो स्वीट. आणि आता अर्जुनचं लक्ष त्या कपाटाकडे असतं, कारण त्यामध्ये आता त्याने सायलीचं लहानपणीचं ID कार्ड ठेवलं असतं. आणि आता सायली सुद्धा त्या कबडकडे बघते, कारण तिच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं महिपत आपल्या घरी बसला असतो आणि छानपैकी म्हणजे मालिश वगैरे करून घेत असतो तो स्वतःची. तितक्यात आता प्रिया लपूनच कॉन्स्टेबलचा फोन घेऊन महिपतला फोन करते आणि त्याला पूर्ण भडकवण्याचा प्रयत्न करते, त्याला एका प्लॅनमध्ये फसवते जेणेकरून आता महिपत भडकेल आणि हॉस्पिटलमध्ये येऊन आता हिला मारून टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तसा CCTV फुटेज आता प्रिया मिळवून कोर्टामध्ये सादर करेल की महिपतच्या जीवापासून तिला धोका होता. अशी आता या प्रियाची प्लॅनिंग आहे. तर आता प्रिया महिपतला फोन करते आणि म्हणते, हॅलो, मी तुमची लाडकी प्रिया बोलतीये, जिला तुम्ही सतत चिचुंद्री करत हेटाळणी करता ना तीच. आता महिपतला प्रश्नच पडतो की प्रियाकडे फोन कसा काय. तर आता महिपत म्हणतो, तुझ्याकडे फोन कुठून आला ग छिचुंद्रे. तर आता प्रिया आणखीच महिपतला वैताग आणून देते आणि म्हणते, का तुम्हाला काय वाटलं की तुम्ही तुमच्या राजकन्याला फोन द्याल आणि मी काय बिना फोनची राहील? तुमची ते राजकन्या तिथे बिचारी जेलमध्ये सडती आहे हो, आणि मी बघा ना, मी सुटली सुद्धा. तर आता महिपतला राग येतो आणि हिच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी होत असतात. तर आता महिपत म्हणतो, काय ग तू तर लय हुशार काय मारायला लागली. तर आता प्रिया लगेच म्हणते, हा मग मारणारच ना मी. काय ना, मी इथे हॉस्पिटलमध्ये मस्तपैकी आरामात राहते, चांगलं चांगलं खाती आहे, आणि तुमची ती राजकन्या, अरे ती बिचारी तुमची राजकन्या साक्षी तिथे काय खाती आहे? काय तर कच्च्या रोट्या आणि ते डाळीचं पाणी. तर आता महिपतला राग येत असतो हळूहळू आणि त्याचा राग वाढत जात असतो. तर महिपत म्हणतो, जास्त नको बोलू, तुला लवकरच परत जेलात जावं लागणार आहे आणि बघता बघता माझी लेक तिथून सुटेल सुद्धा. तर आता प्रिया आणखी राग आणून देते महिपतला आणि म्हणते, अण्णा सर काय आहे ना, ज्या दिवशीपासून आम्हाला शिक्षा झाली ना अगदी त्या दिवसापासून मी हेच ऐकतेय, तुम्ही हेच म्हणताय तो, पण काय करताय तुम्ही त्यासाठी? काहीच नाही. काय ना, त्यापेक्षा तुम्ही कबूल करून टाका ना एकदाच की मी तुमच्या साक्षीपेक्षा जास्त हुशार निघाले आणि तुमचं आणि तुमच्या लेकीचं फार माकड करून टाकलंय मी. तर आता महिपत म्हणतो प्रियाला, छिचुंद्रे थोबाड बंद कर तुझं, जर जिवंत राहायचं असेल तर थोबाड बंद कर, माझ्यापासनं लांब राहा. तर आता प्रिया आणखी भडकवते महिपतला आणि म्हणते, काका काय करायला तुम्ही? हेच ना की एखाद्या गुंडाला पाठवायला मला मारायला. तुम्ही हेच तर करत आलाय प्रत्येक वेळेला, आहे की नाही? तुमच्या त्या गुंड माणसांच्या मागे तुम्ही सतत लपत असता. हिंमत असेल ना तर स्वतः या इथे हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही नाही येणार हो. तुम्ही तर तुमचं सध्या तोंडही नाही दाखवणार आहे मला, कारण तुम्ही एक नंबरचं भेकाडात भेकाड. आणि आता ही हसते प्रिया मुद्दामच आणि त्याला भडकावून देते पूर्ण महिपतला. आणि महिपतला खूप राग येत असतो, पूर्ण विस्फोट होत असतो त्याच्या रागाचा. हा महिपत शिकरे एक नंबरचा भेकड. आता असं प्रिया आणखी म्हणू लागते. आणि त्यानंतर आता महिपत रागातच त्या फोनकडे बघतो आणि म्हणतो, बरं, आणि फोन कट करून देतो. आता फोन ही बोलते तर खरी एवढं सगळं प्रिया, पण फोन ठेवल्यावर आता ही खूप घाबरते आणि प्रिया स्वतःशी बोलते, बापरे इतकी मोठी रिस्क तर घेतली आहे मी, पण आता फक्त याचा उपयोग व्हायला हवा. आता त्या फोनमधून पटकन ही नंबर वगैरे महिपतचा डिलीट करून टाकते. तर इकडे आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता सायलीला खूप राग येत असतो अर्जुनचा, कारण अर्जुनला दिसलं असतं की अर्जुन काहीतरी लपवतोय तिच्यापासून. तर सायली आता किचनमध्ये काम करत असते आणि सायली स्वतःशी बोलते, सतत खोटं बोलतात हे माझ्याशी, काहीतरी लपवतात हे माझ्यापासून, आणि नक्की यांचं काय सुरू आहे ना काय माहिती. आणि आता सायलीला आठवतं की अर्जुनने काहीतरी कबडमध्ये लपवून ठेवलंय. आणि आता सायली स्वतःला म्हणते, याने काय लपवून ठेवलं असेल, जाऊन मला बघायलाच हवं. तितक्या तिथे आता अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको. तितक्यात आता सायलीच्या हाती चाकू असतो आणि सायली काहीतरी भाज्या वगैरे चिरत असते. तर सायली एकदम अर्जुनकडे चाकू ठेवते आणि काही बोलायच्या आधीच अर्जुनला म्हणते, तुम्ही जा बघा आधी इथून. माहिती ना तुम्हाला की मला स्वयंपाकाच्या वेळेला कोणी किचनमध्ये आलेलं आणि लुडबुड केलेलं मला अजिबात आवडत नाही. तर आता अर्जुन म्हणतो, अगं हो, पण माझं ऐकून तरी घे. आता सायलीला चिडलेलं बघून आता अर्जुन बोलतो, अगं तुझी समजूत कशी घालू मी, मला हेच नाही कळत आहे. तर सायली आता आणखी चिडत अर्जुनकडे बघतोय. तितक्यात आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि आता मुद्दामच अर्जुन आता म्हणतो, सायलीला बघ, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. त्याचाच फोन आला त्या चैतन्याचा. आता बघ मी त्याला कसा ओरडतो. आणि त्यानंतर आता अर्जुन फोन उचलतो आणि उचलल्याबरोबर आता चैतन्यावर कोसळतो आणि म्हणतो, चैतन्य काय चाललंय रे तुझं? तर आता चैतन्याला काही समजतच नाही. आता चैतन्य तिकडून बोलतो, मी. तर आता अर्जुन काहीच ऐकत नाही चैतन्याचा आणि म्हणतो, काय रे मीटिंग चालू होती ना?
पण नाही, तू तर माझ्या बायकोला पार खोटं बोलून मोकळा झालास आणि आता आमच्यात तू भांडणं लावली आहेस. तर सायली आणखी चिडत बघते आता अर्जुनकडे. आणि आता अर्जुन घाबरतो सायलीला आणि म्हणतो चैतन्याला की हॅलो, बघ बघ, माझी बायको आता आणखी चिडली आणि डोळे वटारून बघते माझ्याकडे आणि तुला याची शिक्षा मिळणार चैतन्य. तर आता चैतन्य म्हणतो बरं मला एक सांग आधी, तुझा फोन स्पीकरवर आहे का? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो नाही, अजिबात नाही. तर आता चैतन्य म्हणतो हो का, मग आता शिक्षा मला नाही तुला व्हायला पाहिजे, चूक तुझी आहे, तू मला सॉरी म्हण आधी. काय रे, आज कुठलीच मीटिंग नव्हती हे मला चांगलंच माहिती आहे, पण तुला माहिती नव्हतं. तू सायली वनिशी खोटं बोलतोयस आणि आता हे सगळं माझ्या अंगाशी येत आहे. तर आता सायली अर्जुनकडे बघत असते हे दोघं आता काय बोलतायत म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला अरे अच्छा सॉरी म्हणतोय का तू? हा अगं बायको सॉरी म्हणतोय तो मला, बघ आता. तर आता अर्जुन आणखी ओरडतो चैतन्यावर आणि म्हणतो हा याच्या पुढे कन्फ्युजन काही असेल तर आधी मला विचारायचं. तर तिकडून चैतन्य म्हणतो अर्जुनला अरे अर्जुन तू परत असं करू नकोस, कळलंय का तुला? आणि हा आता सायली वहिनी समोर तुझी ऍक्टिंग करून झाली असेल ना तर थोडं बाजूला जा, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. कारण मी जे बोलणार आहे ते ऐकून आता सायली वहिनीला धक्का नको बसायला. तर आता अर्जुन ऍक्टिंग करतो की त्याला काही ऐकून येत आहे म्हणून नेटवर्क नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो हो 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 अरे ऐकून येत आहे मला तुझं चैतन्य. आणि असं म्हणत आता अर्जुन बाजूला जातो आणि म्हणतो हा अगं अरे चैतन्य मी किचन मध्ये येत आहे ना, तुला आवाज कसा येणार आहे? आणि त्यानंतर आता सायली डोळे वटारूनच बघत असते अर्जुनकडे. तर अर्जुन म्हणतो अगं बायको इथे नेटवर्क नाही येत आहे, आवाज नाही येते मला चैतन्याचा, तर मी थोडासा बाजूला जाऊन बोलतो. आणि असं आता नाटक करतच अर्जुन तिथून निघून जातो. आणि आता सायलीच्या लक्षात येतं की हा चांगला चान्स आहे बघण्याचा कबडमध्ये जाऊन. आणि सायली आता मनात विचार करते की हे चैतन्य भाऊजीशी बोलतोय तितक्यात मला बघता येईल की यांनी बॅगमध्ये काय लपून ठेवलंय ते. आणि सायली पटकन गॅस बंद करते आणि पटकन खोलीत जाते आपल्या बघण्यासाठी त्या बॅगमध्ये अर्जुन याचा काय लपवलंय. आणि इकडे दुसरीकडे आता अर्जुन एका कोपऱ्यात जातो आणि अर्जुनला म्हणतो चैतन्याला म्हणतो बोल काय बोलायचंय? एक बॉम्ब तर टाकलाच आहेस तू ऑलरेडी, आता दुसरा बॉम्ब काय सांग पटकन. तर आता चैतन्य म्हणतो मी बॉम्ब टाकतोय? अरे काय अर्जुन तू काय करतोयस नक्की, कुठे चाललाय सायली वनिशी खोटं बोलून? आता अर्जुन सांगतो चैतन्याला हळूच आवाजात की अरे मी आश्रमात गेलो होतो, सायलीचे लहानपणीचे जुने फोटो बघत होतो. अरे उद्या सांगतो ना तुला डिटेलमध्ये, पण आधी तू मला सांग तू मला असं काय सांगणार होतास ज्याने माझे रिॲक्शन्स बदलणार आहे आणि ते बघून सायली टेन्शन मध्ये येणार. तर आता चैतन्य सांगतो एक साईड न्यूज आहे की तन्वीला वकील मिळालाय नवीन. तर आता अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो व्हॉट, आणि तो फोन ठेवून देतो. तर सायली पटकन आता आपल्या खोलीत जाऊन कपाट उघडते आणि त्यामध्ये अर्जुनची जी बॅग असते ती पूर्ण छानून काढते की त्यात असं नेमकं अर्जुनने काय लपवलंय म्हणून सायलीपासून. आणि फायनली आता सायलीच्या हाती ते अर्जुनने लपवलेलं सायलीचं लहानपणीचं ओळखपत्र सापडतं. आणि लहानपणीचं आता शाळेचं ओळखपत्र बघून सायलीला धक्काच बसतो. आणि आता त्या आय कार्डकडे बघून सायली म्हणते माझ्या शाळेतलं आय कार्ड हे, आणि हे माझंच आय कार्ड माझ्यापासून का लपवतायत? तितक्यात तिथे आता अर्जुन खोलीमध्ये येतो आणि त्याला आता दिसतं की सायलीच्या हाती तिचं ओळखपत्र आहे. आणि आता सायली चिडतच आता अर्जुनकडे बघते आणि आता अर्जुनला सगळं काय ते खरं सायलीला सांगावं लागतं. सायली अर्जुनला ते आय कार्ड दाखवते आणि म्हणते हे माझ्या शाळेचं आय कार्ड हे तुमच्याकडे कसं आलं, आणि जर तुमच्याकडे होतं तर हे तुम्ही मला का नाही सांगितलं? तर आता अर्जुनला काही सुचत नाही काय बोलावं ते. तर आता सायली परत म्हणते मी तुम्हाला काहीतरी विचारलंय, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्यापासून तुम्ही लफाछफी का करताय? तर आता अर्जुन म्हणतो अगं तसं काहीच नाहीये, मी काही लपवत नव्हतं बायको. आता अर्जुन तर काही खोटं बोलायचा विचारही नाही करू शकत कारण सायली ऑलरेडी खूप चिडली असते. तर अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि सायली खूप चिडली असते त्यामुळे आता अर्जुन घाबरतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होते आणि नागराज आता घरी आला असतो. पण आता सुमन खूप बेचैन असते कारण तिने आता नागराजला स्वतः पाहिलं असतं महिपत शिकरेच्या बंगलोमध्ये जाताना. तर आता नागराज आल्याबरोबर सुमन खूप चिडली असते आणि आता सुमन म्हणते नागराजला कुठे गेला होता तुम्ही? तर आता नागराज म्हणतो सांगितलं होतं तुला मित्राकडे चाललोय म्हणून. तर आता सुमन म्हणते कोण मित्र? महिपत शिकरे का? आता ओरडतच असं सुमन नागराजला म्हणते. तर आता महिपतचं नाव ऐकून नागराजला धक्का बसतो आणि नागराज वळतो आणि आता सुमनला खोटं बोलतो पहिले तर की महिपत शिकरेसारख्या गुंडाला मी कशाला भेटेल. तर आता सुमन ओरडतच म्हणते मी आज सकाळी तुम्हाला महिपत शिकरेच्या बिल्डिंग मध्ये शिरताना पाहिलंय, आज सकाळी मी तुमचा पाठलाग केला होता आणि मी तुमच्या फोनवर त्या महिपतचं नाव वाचलंय, तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलत होतात की मी तुला घरी येऊन भेटतो आणि हे मी चक्क ऐकलंय आणि मी तुम्हाला मार्केटमध्येही बोलताना पाहिलंय. आता नागराजवर एकावर एक बॉम्ब फुटत असतात तर आता नागराज हे ऐकून धक्काच बसतो त्याला. पण मला एक कळत नाही आहे की प्रतिमा रविराज घरी नाही आहेत का, कारण आता सुमन इतक्या जोराने ओरडून बोलत आहे ना नागराजशी. तर असं बघूया ते समोर आपण. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता गप्प असतो. तर सायली आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते ठीक आहे आता जोपर्यंत तुम्ही मला खरं नाही सांगणार आहे ना तोपर्यंत मी तुमच्याशी एक अक्षरही नाही बोलणार. आता सायली तिथून चालली असते तर अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो बायको थांब. आणि सायलीचा आता तो हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो हे बघ बायको मलाही तुझ्याशी खोटं बोलायला आवडत नाही. बरं ठीक आहे सांगतो मी तुला सगळं खरं, जे काही आहे ना ते सगळं मी तुला खरं सांगतो. आणि आता अर्जुन सगळं काय ते सायलीला सांगू लागतो. अर्जुन म्हणतो अगं मी तुझ्याशी खोटं बोललो, मीटिंग आहे म्हणून मी आश्रमात गेलो होतो आणि तिथे मी कुसुमताईला सुद्धा माझ्यासोबत घेतलं होतं आणि आम्ही दोघांनी मिळून तुझे काही जुने फोटो सापडतायत का ते बघत होतो.
आणि तेव्हा आम्हाला तुझं हे जुनं ऐकायला सापडलं. तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता सुमन खूप ओरडते नागराजवर आणि म्हणते बोला ना, आता तोंड का शिवलंय तुमचं. तर आता नागराज म्हणतो सुमनला, हे बघ सुमन, तुला जसं वाटतंय ना तसं काहीही नाहीये. तर आता सुमन आणखी भडकते आणि म्हणते आता आणखी खोटं बोलू नका. तुम्ही आजपर्यंत मला आणि भाऊजींना फसवत आलायत आणि त्या महिपत शिकरेला तुम्ही सामील झालात आणि त्याच्या नादाला लागून तुम्ही आजपर्यंत काय काय केलं असेल ना ते देवालाच माहिती. भाऊजी आधीच तन्वीच्या दुःखात आहे. त्यांना जर हे कळलं की तुम्ही हे असं सगळे उद्योग करताय तर त्यांना काय वाटेल. पण मी त्यांना हे सगळं सांगणारच आहे की तुम्ही इतक्यात. आता नागराज सुमनचं तोंड दाबतो, गळा पकडतो आणि मागे नेऊन धक्का देतो तिला आणि धमकी देत म्हणतो, ए गप्प बसायचं, तर जीभच तोडून तुझ्या हातात घेईन. हे जे काही चिखल आहे ना तुझ्या डोक्यात झालेलं हे तुझ्याच डोक्यात ठेवायचं, बाहेर नाही काढायचं. आणि येता जाता मला 1000 प्रश्न विचारायचे नाहीत, कुठे चाललायत, कोणाबरोबर चाललायत म्हणून. आता खूप घाबरवतो हा नागराज सुमनला, कारण तिने एकही शब्द काढायला नको म्हणून. आणि आता बिचारी सुमन खूप घाबरते आणि ती तसंच वागते जसं आता नागराज म्हणतो. आणि त्या नागराज तिथून निघून जातो तर सुमन बिचारी तिथे रडत बसते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रियाचा प्लॅन बरोबर वर्क झालाय आणि आता महिपत खूप रागात असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो की या प्रियाचा त्रास आतापर्यंत खूप सहन केला, आता नाही, तिचा मांस तिथल्या तिथं चेचायला पाहिजे होता. लाईक चुरू चालते ना हिची जीभ, एक काम करतो हिची जीभच कापून टाकतो, मग हिची अक्कल ठिकाणावरच येईल. आणि आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता सायली अर्जुनला विचारते पण तुम्ही हे सगळं का करताय आणि यात लपवण्यासारखं सुद्धा काय होतं. तर आता अर्जुन म्हणतो सांगतो, सगळं सांगतो, तू शांत हो ग आधी, बस. आणि अर्जुन आता सायलीला चेअरवर बसवतो आणि आता अर्जुन म्हणतो सायलीला, हे बघ मी जे काही करतोय ना त्याचा एंड रिझल्ट काय होईल हे मला नाही माहिती आणि मला तुला अर्धवट काहीच सांगायचं नव्हतं, कारण मला माहिती आहे की तुला जास्त त्रास होणार आहे त्याने. तर आता सायलीला आश्चर्य वाटतं आणि सायलीमध्ये त्रास म्हणजे मधुभाऊंच्या बाबतीत काही आहे का, म्हणजे त्यांची ट्रीटमेंट वगैरे काही, म्हणजे ट्रीटमेंटसाठी काही माझा फोटो ऐकायला लागणार आहे का. तर आता अर्जुन म्हणतो हे मधुभाऊंच्या बद्दल नाही आहे, तुझ्या बाबतीत आहे. तर आता सायली विचारते अर्जुनला माझ्याबद्दल काय आहे. तर आता अर्जुन गप्प राहतो थोड्या वेळ. तर आता सायली म्हणते आता सांगाल का, माझा जीव जाईल इथे. तर आता अर्जुन सांगून टाकतो की तो सायलीच्या खऱ्या आईबाबाला शोधतोय म्हणून. हे ऐकून आता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आणि सायली आता खूप चिडते अर्जुनवर. तर आता सध्या तरी सीन शिफ्ट होतो प्रेक्षकांनो आणि आता सगळेजण आपल्या डायनिंग टेबलवर बसले असतात. रविराज, प्रतिमा, सुमन, नागराज आणि सुमन तिथे आता चहा कॉफी वगैरे घेऊन येते. आणि आता मग्सकडे न बघताच आता चुकून सुमन प्रतिमाचं दूध रविराजला देते आणि रविराजची कॉफी प्रतिमाला देते. तर आता रविराज म्हणतो अगं सुमन, तू चुकून प्रतिमाचं दूध मला दिलंय आणि माझी कॉफी तिला. तर आता सुमन बघते आणि म्हणते अरे हो का, लक्षच नाही राहिलं माझं, सॉरी हा. तर आता रविराज म्हणतो अगं काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. तर त्यानंतर आता नागराज त्याची कॉफी पितो आणि म्हणतो छी काय हे, काय ग कॉफीत साखर का नाही घातली तू माझ्या. तर आता रविराज म्हणतो अगं बिन साखरेची कॉफी तर माझी असते ना. आणि आता रविराज आता सुमनला म्हणतो 1 मिनिट आणि स्वतःची कॉफी पिऊन बघतो तर त्यात साखर असते, म्हणजे ती कॉफी नागराजची असते. तर रविराज म्हणतो अरे ही आता बघ साखरेची कॉफी मला आली आहे सुमन. आणि आता त्यानंतर प्रतिमा आश्चर्यानेच बघते सुमनकडे की का अशी वागते म्हणून सुमन. तर आता रविराज म्हणतो अरे नागराज चुकून तिने तुझी कॉफी मला आणि माझी कॉफी तुला दिली आहे. तर आता प्रतिमा लगेच विचारते आणि म्हणते सुमन तू ठीक आहेस ना ग. तर आता घाबरतच बिचारी सुमन म्हणते हो बहिणी मी ठीक आहे, कामाच्या गडबडीमुळे ते असं झालं असेल. आणि त्यानंतर लगेच आता सुमन म्हणते द्या भाऊजी मी तुमची कॉफी आणि यांची कॉफी ठीक करून आणते. आणि त्यानंतर आता नागराजची कॉफी घेत असताना सुमनचा हात थरथर कापतो आणि सगळी कॉफी खाली सांडते. आणि त्या नागराज खूप जोराने ओरडतो सुमनवर आता कप फुटल्यामुळे आणि म्हणतो ए बिंडोक तुझं लक्ष कुठे असतं, काय केलंस हे. तर आता प्रतिमा लगेच जाते सुमन जवळ आणि म्हणते अगं लागलंय का तुला, भाजलंय का, भाऊजी राहू द्या थांबा तुम्ही सध्या. तर सुमन म्हणते ओ वहिनी काहीच नाही झालं. तर आता रविराज म्हणतो अगं सुमन काय झालंय तुला, असा वेंधळेपणा तू आधी नाही करायचीस. तर आता नागराज म्हणतो अरे दादा प्रत्येक गोष्टी ती वेंधळेपणाच करत असते. तर आता प्रतिमा म्हणते सुमनला सुमन गेले काही दिवस बघते मी तुझं कशातच लक्ष नाही आहे ग, काय झालंय काय तुला. तर आता सुमन म्हणते नाही काहीच नाही झालंय, ते माझी अशी गडबड चालूच असते, मी हे साफ करायला आणते हा वहिनी. आणि पटकन आता सुमन किचनमध्ये चालली जाते. तर आता सुमन गेल्यावर रविराज विचारतो नागराजला काय रे नागराज तू काही बोलायस का तिला, इतकी स्ट्रेस का वाटते ती. तर आता नागराज लगेच म्हणतो नाही मी काहीच नाही बोललोय तिला. अरे दादा तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही घोळ घालूनच असते ती. तर त्यावर आता रविराज म्हणतो बरं पण जरा नीट वागत जातो तिच्याशी, तर बघ ना आमच्या समोरच किती जोरात ओरडला तू तिच्याशी. तर नागराज म्हणतो अरे सॉरी दादा ऍक्च्युली तो कप फुटला ना मगाशी तर माझा टेम्पर जरा हाय झालाय, आता मी पुन्हा पुढच्या वेळी लक्षात ठेवील. तर आता प्रतिमा सुद्धा चिडतच बघत असते नागराजकडे. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली खूप चिडते अर्जुनवर आणि म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला, अहो मुळात तुम्हाला हे सुचलंच कसं, मला जे नको आहे ते तुम्ही का करताय. आता अर्जुनला काही सुचतच नसतं काय सुरू आहे म्हणून. तर आता सायली म्हणते नाही बरोबरच आहे तुमचं, हा एकच गोष्ट तुमची बरोबर होती की हे ऐकून मला त्रास होईल, पण मी सांगितलं का तुम्हाला त्यांचा शोध घ्यायचा नाही ना, मग तुम्ही मला का ढकलताय जिथे मला जायचं नाहीये तिथे. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला काय झालं सायली तू अशी का रिॲक्ट होतीयस. अगं हे बघ तू किती इमोशनल आहे हे मला माहितीच आहे,
आणि म्हणूनच मला हे वाटलं की तुला तुझ्या खऱ्या आईबाबाला भेटून तुला किती आनंद होईल. तर आता सायली म्हणते तुम्हाला कळत कसं नाहीये, मला माझ्या खऱ्या आईबाबांचा शोध घ्यायचाच नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला काय का नाही शोधायचंय तुला तुझ्या खऱ्या आईबाबाला. तर आता सायली म्हणते मला सांगा ना काय माहिती आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल, माहिती आहे का काही, ते कसे दिसतात, कुठे असतात, त्यांचा व्यवसाय काय आहे, काही माहिती आहे का तुम्हाला त्यांच्याबद्दल. आता अर्जुन काहीतरी बोलणार तितक्यात सायली म्हणते मला याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये, मला उत्तरही नको या प्रश्नांची, कारण मला यांनी काहीही फरक पडत नाही. तर आता अर्जुन म्हणतो तू काहीही सांग पण मी त्यांना शोधून काढणारच. तर आता सायली म्हणते आणि ते नाहीच सापडले तर, ते या शहरात या देशात अरे ते या जगात पण आहे की नाही तुम्हाला माहिती आहे की नाही. तर अर्जुन म्हणतो मी त्यांना हे शोधून काढणारच. अगं मला एवढं माहिती आहे की, पण आता सायली काहीच बोलू देत नाही परत अर्जुनला आणि म्हणते सायली अर्जुनला म्हणते की दूरवर दिसणाऱ्या मृगजळाच्या मागे मला पडायचं नाहीये, आणि जर तुम्ही त्यांना शोधायला गेले आणि ते नाही सापडले तर मग मी काय करायचं. आणि आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन करतात आता सुभेदारांकडे सगळे, आणि आता सायलीला एक भयंकर स्वप्न दिसतं ज्यामध्ये आता तिचे आईबाबा तिच्यापासून लांब चालले असतात आणि सायली दचकून उठते. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि महिपत आता हॉस्पिटलमध्ये जातो. अख्खा कोयता घेऊन महिपत आता प्रिया जिथे जाईल तिच्या मागे धावतो तिला मारून टाकण्यासाठी. आणि महिपत आता प्रियाला म्हणतो आज तुझे तुकडे केळल्याशिवाय महिपतच्याकडे हालत नसतो इथून. तर बघूया प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागात काय होणार आहे ते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.